great. Okay. So, ॲज युजुअल वी प्रे आपण बोलतो का आपली प्रेयर किती इम्पॉर्टंट असते कोणत्या पण गोष्टीसाठी किंवा आपण आपण काय चालू करतोय, काय पण आपण स्वतः घेतो करायला. तर प्रेयर इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि प्रत्येक गोष्ट करायच्या आधी, प्रत्येक पाऊल टाकायच्या आधी एक छोटीशी नमाज मनापासून, एक छोटीशी तफिला मनापासून फार इम्पॉर्टंट असते आणि त्याच्याने फार मोठा डिफरन्स होता. तर तसं आपण इकडे करायला बघतो. आणि ऑफकोर्स फॉर फॉर लिमूद तोरा तर ऑफकोर्स किती पटीने जास्त आपल्याला त्याची गरज असते. ओके. सो आपण चालू करतो आपला शिवर. ॲज युजल वी स्टार्ट विथ सेइंग टू द रब्बल हकाउस बरखू फॉर गिविंग सच अ नाईस अपॉर्च्युनिटी टू लर्न. जी आपल्याला आकाश बरखूने जी अपॉर्च्युनिटी दिली, इट्स अमेझिंग. प्रत्येक माणसांना ही गोष्ट सर्वांना नाही मिळत. जे पण इकडे आहेत, आपण अभ्यास करतोय, इट्स अ बिग स्कोप, इट्स अ बिग मेरिट, ते माहीत पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला किती आभार मानलं पाहिजे आकाश बरोबरचा. हां, आपल्याला एवढी मोठी अपॉर्च्युनिटी दिली थोडासा अभ्यास करायला. जेवढा जेव्हा खूप लोकांना एवढे ती मेरिट नाही मिळत. तर इट्स अ बिग स्कोप, इट्स अ बिग मेरिट. आणि ऑफकोर्स आपण वी से थँक्स टू रावे गव्हर्नर तळकर फॉर अरेंजिंग सच अ नाईस प्लॅटफॉर्म. जे काळजी घेतात का शिवर बरोबर होतील, टायमावर होतील. आणि डे टू डे करणे डिफिकल्ट असतं. मध्ये थोडा वेळ हे पण कंटिन्युअस एव्हरी डे, डेली रुटीन, डेली दररोज त्याच्याकडे लक्ष देणे इज व्हेरी डिफिकल्ट. केव्हा केव्हा माणसाला कोणत्या पण मित्सवामध्ये पण ते त्याला ओरत मिळतात, बोलतात का लाईट्स येतात त्याला त्याला मोटिवेशन असतं. पण मग थोड्या वेळाने ती मोटिवेशन कमी होतं आणि मग तो त्याच्या रुटीनला परत लागतो आणि मग इट बिकम्स डिफिकल्ट. पण एव्हरी डे टू टेक केअर ऑफ समथिंग इट्स नॉट दॅट इझी. आणि ऑफकोर्स आपला मित्र मित्र असतो जो कोण मित्र याचे रारा जो आपल्याला एव्हरी टाईम ही गोष्ट होऊन नाही देत, करून नाही देत. तर तर ते तर आपल्याला त्रास ते तर ते असून पण जेव्हा माणूस एव्हरी डे ती गोष्ट करतो तर इट्स अ बिग स्कोप, इट्स इट्स नॉट दॅट इझी. कारण याचा अर्थ प्रत्येक पाऊलावर जी चांगली चांगली गोष्ट माणूस करायला बघतो त्याच्यामध्ये किती डिफिकल्टीज येतात ते आपण इमॅजिन पण नाही करू शकत. आपल्याला वाटतं काय त्याच्यामध्ये अरेंज करायला, काय नाही 2 मिनटं इकडे फोन करायचं तिकडे फोन करायचा, एव्हरीथिंग विल बी फाईन. नाही, इट्स नॉट दॅट इझी. जो पण मेलेखाता कोदेशमध्ये इन्व्हॉल्व असेल, कोणती पण स्पिरिच्युअल गोष्टीमध्ये इन्व्हॉल्ड असेल, त्याला माहीत आहे का एव्हरी सिम्पल छोट्या गोष्टीमध्ये डिफिकल्टी येतात. आणि ते गोष्टी पार करणे आणि तरीसुद्धा एव्हरीडे त्याच्याकडे लक्ष देणे इज ममाश मगिया कोला खवदर ऑफ गव्हर्नर तळकर, जे व्यमेत काळजी घेतात सर्व गोष्टींचे. तर खजाक भाऊ आणि ऑफकोर्स रफदानियल तळकर ज्यांनी चालू केला हा प्लॅटफॉर्म. इट वॉज हिज थॉट आणि खजदे आशेम. सो ओके. सो ॲज युजल वी स्टार्ट बाय मे द मेरिट जे पण आपण शिकतो इकडे, मे इट बी द मेरिट टू थोडासा अभ्यास जो करतो त्याचा मेरिट रफुआ शलेमा असू दे अनायल खानाबाद सिवान, חיים יצחק בן יעל שיראל, פסח יוסף בן hinda, יעקב בן שמחה, सर्वांना ज्यांना पण ची गरज आहे रेफुआशी, त्यांना त्यांना पण रेफुआ रेफुआ श्लेमा. आणि जे पण हेल्दी आहेत
तर आपली तीच प्रेयर असून दे काय, हेल्दी राहून दे सगळ्यांना, सगळ्यांना हेल्दी राहून दे. आणि प्रत्येक माणसाने तुझा बाबा बोलला पाहिजे का तो हेल्दी आहे करून. पण प्रेयरसोबत तुझा बाबा बोलल्यानंतर पुढे पण आपण ॲड केलं पाहिजे का पुढे जाता पण तशीच हेल्थ राहून दे. आणि तशीच अपॉर्च्युनिटी मिळून दे तोरा आणि मिचोत पाळायसाठी. दॅट वन म्हणजे की कवाना. ओके. अजून להבדיל בין חיים לחיים, may it be לעילוי נשמת, אבי מורי בן ציון בן שרה, אמי מורתי, נינה בת אלישבע, הריני כפרת משכבה, עם כל מי ששוכב איתם, תהיה נשמתם צרורה בחיים, בצרור החיים. Okay, so we start the shiur. As usual, we'll start with a small parashaबद्दल थोडासा बोलूया आपण. परत शव्वामध्ये शेमोतचं पुस्तक चालू होतं आहे. ऑफकोर्स राव उरियल परत शव्वाबद्दल बोलतात. तरी सुद्धा आपण थोडासा इकडे तिकडे पॉईंट घेऊया आणि त्याच्याबद्दल बोलूया. अम, तर पारशामध्ये आपण बघतो का शेमोतचं नवीन पुस्तक चालू झालं आणि त्याच्यामध्ये फार इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ॲज युजल पारशामध्ये. आणि जसं आपण बघतो का जसं इस्रायल कसं इबूद जसं ते स्लेव्हरीमध्ये गेले आणि कसं आकाश बरुखोनी त्याच्यासाठी आधीच हे सगळं रेडी केलं आणि त्याच्याने मोशे रबेनूला पुन्हा पाठवलं त्यांना वाचवायला, आपल्याला वाचवायला मिस्राईमधून. तर एव्हरीथिंग इज मिरॅकल, मिरॅकलच्या मागे मिरॅकल बघतो आपण. आणि नंतर मग मक्कोत आहेत पुढे जाता आपण बघू शेमोतच्या पुस्तकामध्ये. अम, पण इकडे एक अमेझिंग थिंग आपण बघतो जी अम, जी फार अनयुज्युअल थिंग आहे. तेव्हा जेव्हा फारोची मुलगी मोशे रबेनूला बाहेर काढते आणि त्याच्यावर मी इचखाक एप्स्टीनकडून ऐकले. इचहाक ॲरी एप्स्टीनकडून थोडेसे स्टोरीज ऐकले, त्यांचे पण मी शेअर करू शकतो त्यांच्यासोबत. आणि तर तिकडे त्याच्यामध्ये बघतो का कोण होती ती फारूची मुलगी बातियाबात परो. बातियाबात परो एक वन ऑफ द मोस्ट सगळ्यात क्रूर माणूस जो होता फारो, त्याची मुलगी होती. आणि ती जेव्हा तिने म्हणजे ती काय करायची मूर्तीपूजा आणि सर्व त्याच्या घरी होतं. आणि जसा सगळ्यात मोठ्या गँगस्टरची मुलगी. आणि ते आपण बघतो का तिने मोशे रबेनूला बघितलं पाण्यामध्ये आणि त्याला बाहेर काढायला बघितलं. या सर्वांना माहिती आहे स्टोरी. आणि बोलतात आपल्याला सांगतात का तिचा हात मोठा झाला, लांब झाला आणि ती त्याला काढू शकली इझिली बाहेर. मिद्रासमध्ये एक्सप्लेन केलं अजून डिटेल्समध्ये का जेव्हा तिला माहीत होतं का कोणाला टाकायचं सांगितलं होतं पाण्यामध्ये, ए इस्रायल लोकांच्या मुलांना. तर तिला माहिती आहे ऑफकोर्स इस्रायलचा मुलगा आहे. तर लगेच तिच्यासोबत ते स्लेव्ज होते, तिचे स्लेव्ज फाहोत. ते बोलले का नाही तो इस्रायलचा मुलगा आहे, त्याला का काढते. तुझ्या वडिलांनी सांगितलंय, राजांनी सांगितलंय का त्यांना टाकायला आणि तू काढते, बरोबर नाही आहे. तर मग मिद्रास सांगतो आपल्याला का मलाह गव्हरील आला आणि त्यांनी त्यांना मारून टाकलं. आणि तिचा हात लांब झाला आणि तिने त्यांना बाहेर काढलं. मोशे रबेनू आणि तिचं नाव मोशे ठेवलं. आणि तिने नाव मोशे ठेवलं आणि त्याच नावाने
हकादश बारुखोनी त्याचा पुढे जाता पण तोच नाव वापरला, तरी सुद्धा त्याला खूप नाव होते. 10 नाव होतं त्याच्यापैकी. आकाश बारुखोनी पण तिचा तो नाव चूज केला जो जो बातियाबात परोने ठेवला होता. तर ते विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर तर तिकडून शिकतो का ती? ऑफकोर्स एवढा लांब होता, तरीसुद्धा तिने हात लांब केला आणि तिचा हात लांब झाला आणि मिरॅकल झाला. तर तिकडून आपण शिकू शकतो का जेव्हा माणसाची रिअली त्याच्या मनापासून काहीतरी इच्छा करायची असेल, तर आकाश बारोख हो त्याच्यासाठी सगळे दरवाजे उघडतो आणि त्याला त्याच्यामध्ये यश देतो, मिळवतो. तर मग इथे बातियाबाद परोसोबत मिरॅकल केला. बातियाबाद परो ही सगळ्यात क्रूर माणसाची मुलगी सोबत, आणि त्याच्यामध्ये शकीना दिसला त्याला आणि तिने बघितला मुशरफ आणि तिची ती बरी झाली. आपल्याला माहिती आहे सगळे. तर तर नाही, त्याच्यामध्ये आपण एक इंटरेस्टिंग, एक फार डीप गोष्ट आहे का जेव्हा माणसाची इच्छा असेल कोणती गोष्ट करायला, तर आकाश खूप मदत करतो त्याला. तरीसुद्धा ती गोष्ट फार डिफिकल्ट असेल, फार लांब असेल आणि इझी नाही आहे ती गोष्ट. आपल्याला माहीत आहे का? प्रत्येक माणसाच्या लाईफमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात त्या इझी नसतात. कोणा मिनियनला जायचं डिफिकल्ट असतं. कोणाकोणाला सकाळी लवकर उठायचं, टायमावर उठायचं डिफिकल्ट असतं. कोणाकोणाला स्वतःचा राग कंट्रोल करायला डिफिकल्ट असतं आणि कोणाकोणाला गोड बोलायचं पण डिफिकल्ट असतं दुसऱ्या लोकांसंगत. तर प्रत्येक माणसाची डिफिकल्टीज माहीत पाहिजेत. तर तिकडे आपण बघतो का तो बोलतो, "नाही, मी असंच आहे. मी असंच बॉर्न झालो आणि मी असंच चालू राहणार. मी चेंज नाही होणार." तो नॉर्मली माणसाचा एक पळवाट असते. ज्याच्यापासून माणूस बोलतो का, "नाही, मी असाच आहे. मी असाच आहे. मी रागीट रागीट झालो मी." राग राग माझा इट्स लाइक माझा तो स्वभाव आहे. पाहिजे तर घे, नाही तर नाही. इट्स चुकीची समज आहे आणि ती चुकीचा विचार करण्याचे बरोबर विचार नाही आहेत. तर अ, आकाश बालकोनी आपल्याला इकडे काम करायला पाठवलं आहे. काम म्हणजे कसला? इम्प्रूव्ह करायला. लेवी सर दरवेळेला बोलतात का माणूस जो ह्या जगामध्ये सुधरायला आले आणि जेव्हा समज तो पुढच्या जगामध्ये तसा जाईल, तसाच तो पूर्ण फॉर एव्हर राहील. आणि म्हणून प्रत्येक माणसाने मेहनत केली पाहिजे आणि तिने सुधारला पाहिजे जेवढा होईल तेवढा. स्वतःला सरळ केलं पाहिजे आणि तो त्याचं काम आहे. मिदोतमध्ये, कॅरेक्टरमध्ये कोणती डिफिकल्ट गोष्ट आहे त्याच्यामध्ये. तर एक स्टोरी सांगितलं आहे. खाताम सोफेरच्या वेळेला एक मुलगा होता आणि त्याच्यासाठी 17 वर्षाचा होता आणि त्याला येशिवामध्ये आला शिकायला. येशिवामध्ये आला तर त्याला विचारलं, "ओके, मग तुला काय येतंय, काय नाही येत?" तो बोलते, "मला नाही येत, काहीच नाही येत." "हं? काहीच नाही येत? काय येते पण? मिशनायोत, गेमारा वाचता येते." तो बोलते, "नाही, मला अजून पण वाचता नाही येत." "वाचता नाही येत? ते येशिवामध्ये आलास, 17 वर्षाचा आहे." बोलते, "काय तुला अल्फबेट नाही येत वाचता?" तो बोलते, "नाही, मला शिकायचं आहे. पण मला खूप इच्छा आहे शिकायची. मला शिकायचं आहे." तर ऑब्व्हियसली येशिवामध्ये जायसाठी माणसाला बॅकग्राऊंड पाहिजे. तोरा, तनाख, मिशनायोत, गेमारा वाचता आला पाहिजे. हं. पण याला अल्फबेत पण नाही आहेत. तर खताम सोफेर बोलले का, "काही नाही, आपण त्याला ॲक्सेप्ट करूया." त्याच्यासोबत जे होते ते बोलले, "असं कसं ॲक्सेप्ट करूया त्याला? ह्याला काहीच नाही आहे. तू काय स्कूल उघडतोय, किंडरगार्टन किंडरगार्टन गाण उघडतोस त्याच्यासाठी?" तो बोलते, "नाही, त्याला खूप इच्छा आहे करायची." तर मग त्याला ऑफकोर्स आकाश खूप मदत करेल. तर ही स्टोरी पण राव इच्काक आर्ये एप्स्टीन बोलले. तर तर तो राव खतम सोफेर त्यांनी पण त्याला एक्सेप्ट केलं आणि त्याच्या येशिवामध्ये काहीच नव्हतं त्याला, रिअली काहीच नव्हतं. त्याला अलिफबेत पढून चालू केलं. त्यांनी बोललं एका मुलाला त्याला शिकव, दुसऱ्या मुला बोला याच्यासोबत बस थोडासा अभ्यास करायला थोडासा, तिसऱ्या मुलाला बोलला याच्या संग मिशनातमध्ये बस. असं त्याच्यासोबत हळूहळू त्याला शिकवायला लागले आणि खूप मुलांना त्याच्यासोबत
खबरुता. खबरुता इज अ खवेर. खबरुता बोलतो जेव्हा त्याचा अर्थ आहे खवेर, फ्रेंड. मग बोलतात खबरुताला जायचं आहे. खबरुता मितुता बोलतात. फ्रेंड उलन्स तोरा त्याला खबरुता बोलतात. खबरुता मितुता. तर पर्सन नीड्स अ फ्रेंड और डेथ. खरं शालम. तर फ्रेंड डेथ चालेल. खबरुता मितुता म्हणजे माणसाला समज फ्रेंड नसेल तर इट्स ॲज इफ इज डेड. कारण त्या माणसाला सुधारायची काही चान्स नाही आहे. समज फ्रेंड नसेल तर. आणि फ्रेंड म्हणजे खबरुता जेव्हा बोलतो जेव्हा आपण त्याच्यासोबत शिकायसाठी तोराचा अभ्यास करण्यासाठी खबरुता पाहिजे. तर त्याच्या संग खबरुता ठरवला. आणि अम, मिनिटं. ओके, सॉरी फॉर दॅट. एनिवे, तर त्यांनी रफ खतम सोफेरनी ठरवला त्याच्यासोबत खबरूतात आणि खूप मुलं शिकायला लागली. ऑलमोस्ट 100 मुलं त्या संगत शिकायला लागले एव्हरी डे. पण त्याचा प्रॉब्लेम होता का जेव्हा तो मिशनारीत वगैरे शिकायचा, जसा काय तो काय दुसऱ्या दिवशी त्याला विचारलं तसं काय काहीच नाही यायचं त्याला. अजिबात काही नाही. ब्लँक. जसं काय काल आदल्या दिवशी काहीच नाही शिकला. वॉव! पण तो मुलगा एवढा डिलिजंट होता, एवढा तो मागे लागत होता. तो एव्हरीडे टायमावर यायचा, सकाळी लवकर उठायचा, अख्खा दिवस बसायचा घेऊन. पण त्याच्या डोक्यामध्ये काहीच नाही जायचं. तरीसुद्धा पुन्हा एव्हरीडे टायमावर यायचा. सगळे सकाळपासून रात्रीपर्यंत बसायचा अभ्यास करत. खतम सफर बोलले, "का नाही, हा मुलगा डिलिजंट आहे. तो तो चांगला शिकतोय आणि त्याला फार इच्छा आहे. बेसात असेल तो पुढे खूप प्रोग्रेस करेल." तरी ऑलमोस्ट 1-2 महिने त्याचा फार डिफिकल्ट होतं त्याच्यासाठी. आणि काय आहे, तो आदल्या दिवशी किती शिकतो त्याला दुसऱ्या दिवशी काहीच सगळं विसरतोय. पण हसदा हशेम, हशेमनी त्याला अ, मदत केली आणि थोड्या महिन्यांनी तो आठवण ठेवायला लागला. त्याच्या डोक्यात जायला लागलं. आणि हळू तो फार त्याच्यामध्ये एवढा सियाता दिशमाया म्हणजे आकाश बायकोची मदत एवढी होती का तो लगेच फटाफट सर्व शिकायला लागला फास्ट. आणि तो मिशनात शिकला. ऑफकोर्स पहिले तर तो तोरा शिकला, तन्नाख शिकला, मिशनात शिकला आणि गेमाला शिकायला लागला. आणि हळूहळू तो खूप खूप तोरा स्कॉलर झाला. आणि नंतर खतम सोफेने त्याला दयान म्हणून दयान म्हणजे जज, तोराचा जज, तोरामध्ये जजमेंट देतात. तर त्याला दयानूत दयान झाला आणि त्याला कुठेतरी एका सिटीमध्ये एक मोठा राब्बी बनवला तिकडे. दयान बनवला त्यांनी. तर तिकडे आपण शिकतो का किती किती माणसाला समज इच्छा असेल तर मार्ग दिसेल. तर जेव्हा तो त्या गोष्टीच्या मागे लागतो, पण त्याचा हट्ट ह्या गोष्टीमध्ये माणूस हट्टी पाहिजे. बोलतात हट्ट चांगला नाही. लहान मुलाला बोलतात, "ए, तू जास्त हट्टी आहेस. किती हट्टी आहेस? अक्षानूत, अक्षान." पण आपल्या आपल्या तोरामध्ये काय लिहिलंय? तोरामध्ये लिहिलंय का आम कसे ओरेफ. अ, म्हणजे इस्रायल माणूस, इस्रायल जमात अक्षान असते, अक्षान. म्हणजे फार हट्टी असते. हां, ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? डिपेंड्स कशासाठी वापरतो. समज ती चांगल्यासाठी चांगल्या गोष्टीसाठी वापरली तर खूप चांगली आहे. समज वाईट गोष्टीसाठी वापरली तर फार खराब गोष्ट आहे. तर सर्व सर्व कॅरेक्टर्ससारखं प्रत्येक मिदा, प्रत्येक क्वालिटीमध्ये पण तसंच आहे. तर हट्टीपणा तोराचा ऑब्झर्वन्समध्ये चांगली गोष्ट आहे. ऑफकोर्स नाही का माणूस बोलते काय, समज जर मी शिकलो कारण ते नवीन गोष्ट तर उद्यापासून लगेच चालू करायला पाहिजे. ऑफकोर्स त्याच्यासाठी माणसाला खोखमा पाहिजे. का दुसऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे. घरच्यांचा विचार केला पाहिजे. का आज मी शिकलो तर लगेच उद्यापासून अप्लाय करायचं आणि सर्वांची दुसऱ्यांची इच्छा तोडायचे? नाही. दॅट्स नॉट द वे ऑफ तोरा. तोराचा वे इज
बे बेआदिनूत, आरामात, सांभाळून प्रत्येक स्टेप हळूहळू घेतली पाहिजे. डायरेक्टली उडी नाही मारू शकत कोणत्या तरी मोठ्या गोष्टीवर. सर्व हळूहळू बरोबर घेतली पाहिजे. म्हणून एक शिवाय इकडे जिकडे जे मुलं असतात ते तोराचा बॅकग्राऊंड नाही त्यांच्याकडे. इकडे खिलोनी बोलतात, इट्स नॉट अ राईट वर्ड टू यूज, पण म्हणजे जो माणूस तोरा नाही शिकलाय कधी केव्हाच लाईफमध्ये, आणि तो आता मोठा झाला आणि फार मोठे मोठे गोष्टी केल्या, चूक केल्या, त्याला माहीतच नाही काय आहे तोराचा, नॉलेज नाही, आणि तो खोजरबेचुवा झाला आणि तो येशिवामध्ये झाला. तर खोजरबेचुवा येशिवा असते ती. आणि त्या येशिवामध्ये जेव्हा माणूस चालू करतो, तर त्याला कळतं वाव हे आसूर आहे आणि हे मुतार आहे, हे असं वागलं पाहिजे तसं वागलं पाहिजे, त्याला काही जास्त माहीत नसतं. तर तिकडे ते शिमोन अवितांकडे त्यांची येशिवामध्ये खूप अशी मुलं आहेत. मी आधी त्यांच्या शिवरीम ऐकायचो त्याच्यामध्ये. तर त्या मुलं जे शिवरीम त्यांचा बघाल तर सगळेजण एकदम विचित्र विचित्र मुलं पण असतात. त्यांचे केस वाढले, इयरिंग्स आहेत ते. पण अ, त्यांच्याकडे एक रूल आहे का कोण माणूस त्याचा डायरेक्टली कपडे डिफरंट नाही घालत. ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे नॉर्मल व्हाईट शर्टमध्ये बोलतात नाही, ते राव त्यांना अलाव नाही करत करायला. जोपर्यंत ते चांगल्याशी शिकत नाही तोपर्यंत त्यांना अलाव नाही आहे, नाही करत रिलिजियस माणसासारखे कपडे घालायला. का? कारण ते एक्सटर्नल थिंग आहे. इंटर्नली तो सुधारला नाही तर एक्सटर्नली सुधरून काय फायदा आहे. पण जोपर्यंत तो त्या लेवलला नाही पोचत तोपर्यंत ते त्याला अलाव नाही करत येशिवाच्या मुलासारखे कपडे घालायला. मग एक वेळ ते बघतात का हे मुलगा आता सुधारला आहे, त्याला थोडासा नॉलेज आहे, आणि मगच त्याला अलाव करतात त्वराचा अभ्यास करायला. त्वराचा अभ्यास करायला अलाव करतात ऑफकोर्स, पण त्याला अलाव करतात कपडे चेंज करायला, कपडे डिफरंट घालायला, ॲज अ रिलिजियस ज्यूसारखा कपडे घालायला त्याला अलाव करतात नंतर. तर म्हणून एव्हरी स्टेप सोबत कोणतरी सोबत पाहिजे जो त्याला सोबत घेऊन जाईल आणि मगच तो हे करेल. पण डायरेक्ट मोठी स्टेप नाही घेऊ शकत कारण तो ऑफकोर्स तिकडून पडेल. तर इथे बघतो आपण बातियाची स्टोरी, बातिया बत पारोच्या स्टोरीमध्ये का तिला पाहिजे होतं, तिने मिळवलं, आणि तिच्या तिच्या मेरिटनी, आणि तिने मोशे रब्बेनूला वाढवलं आणि तिचं तोरामध्ये नाव लिहिलं आहे. तोराबद्दल तिच्यामध्ये तिच्याबद्दल लिहिलं आहे. आणि जरी सुद्धा फारोची मुलगी असून ती अशा लेवलला पोचली का बोलतात की ती हेवेनमध्ये डायरेक्टली गेली आणि ती मेली नाही, ती डेथ नाही बघितला. वन ऑफ द पीपल हू वेंट टू द हेवन अलाइव्ह, बातियाबत परो. तर एवढा मोठा स्कोत जे एकदम खराब सिच्युएशनमधून एवढ्या वाईट मिशपाखामध्ये, एवढ्या वाईट फॅमिलीमध्ये बॉर्न होऊन पण ती सगळ्यात हायेस्ट लेवलला पोचली. अ, तर कशामुळे? रच्चोन, इच्छा होती त्याच्यामध्ये, रच्चोन होती का नाही, मी बरोबर गोष्ट मी करणार, जे बरोबर आहे ते गोष्ट केली पाहिजे. एनिवे, आपण मिशनातकडे जाऊया. हां, लेट्स सी. मिशनातमध्ये आपण फर्स्ट या पूर्ण पेरेकमध्ये आपण बघतो का कोरबानोतबद्दल आहे. कोरबानोतचा शिवर मला तुम्हाला जमला आहे ते पूर्ण कोरबानोतचं पूर्ण इंट्रोडक्शन द्यायचं होतं विथ नाईस स्लाईड, पण मी आय कुडंट डू इट. पण लेट्स सी, वेन एव्हर गेट अन अपॉर्च्युनिटी आपण कोरबानोत कसे असतात, कोणते कोणते टाईपचे कोरबानोत असतात त्याच्याबद्दल थोडासा बोलूया केव्हा तरी. आज तरी आपल्याला नाही जमणार, मी नाही अरेंज नाही केले तसे सर्व स्लाइड्स, पण केव्हा तरी विल मेक इट बेजात शेम. तर विल स्टार्ट. पण आपण बघितलं तर लास्ट टाईम मिशना रिगार्डिंग तमीजचं अर्पण काय असतं. हां, तमीजची बत्ती जसं बोलतो आपण लास्ट टाइम बोललो होतो तसे तमीजचं अर्पण असतं, आणि मग शकारीत सकाळचं अर्पण तमीद आणि मिनखाला पण देतात. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं का काय काय कोणत्या टायमिंग्स असतात तमीजचं अर्पण द्यायसाठी. तर तमीज निष्खात बेशमोने ומekचा וקרב בתשעה ומקצה. ערב פסחים נשחט בשבע ומקצה, ויקרב בשמונה
ומחצה. בין בחול, בין בשבת, חל ערב פסחים להיות ערב שבת. נשחט בשש ומחצה, וקרב בשבע ומחצה. והפסח אחריו. तर इकडे इंग्लिशमध्ये बघू शकाल बेजात असे. तर इथे आपण बघतो का टायमिंग्स आहेत किंवा तमीजचं अर्पण कोरबान किंवा देतात आधी आणि त्याच्यानंतर पेसाचं अर्पण दिलं पाहिजे. म्हणतं आपण एक्सप्लेन केलं होतं लास्ट टाईम का कोणते कोणते डिफरंट टाईप्स आहेत आणि किंवा टायमिंग्स आहेत. आता आपण पुन्हा त्याच्यामध्ये नाही जाणार. पण सगळ्या टाईम्स आहेत. एव्हरीथिंग हॅज टाईम. एव्हरीथिंग हॅज इट्स ओन प्लेस. तिरक्यामध्ये आपण बोलतो एव्हरीथिंग हॅज अ टाईम, एव्हरीथिंग हॅज स्पेस आणि एव्हरी तर इथे पण तमीजचा अर्पणला पण टाईम असतं. तर शाकाहारीतला टाईम असतं, मिनखाला टाईम असतं. माणसाला विचार आला तेव्हा तो मिनखा शाकाहारीत नाही करू शकत. सर्वाला टाईम आहे. त्या टाईमप्रमाणे वागलं पाहिजे. त्या टाईमाप्रमाणे त्याने केले पाहिजे. हे केव्हा मनात आलं तेव्हा तो काही गोष्ट नाही करू शकत. एव्हरीथिंग हॅज टू बी परफेक्ट. मी सुधार पाहिजे. तर आपण एव्हरी टाईम बघतो का बोलतो का फॉर ऑब्झर्वन्स ऑफ तोरा अ पर्सन हॅज टू बी सिस्टमॅटिक. सिस्टमॅटिकली त्यांनी गोष्टी केल्या. दॅट्स दॅट्स द वे ऑफ कीपिंग तोरा. अ पर्सन हॅज टू बी सुधार सिस्टमॅटिक. त्याचे टायमिंग बरोबर असले पाहिजेत. त्याचं वागणूक बरोबर असली पाहिजे. त्याचे विचार सरळ पाहिजेत. सुधार पाहिजे. एव्हरीथिंग मस्ट बी परफेक्ट ऑफकोर्स का एवढं पण परफेक्ट नाही पाहिजे त्याच्याने दुसऱ्यांना त्रास होईल. एवढं पण नाही. असतात माणसं जे एवढं पण ते पर्टिक्युलर असतात सगळ्या गोष्टींबद्दल का त्यांच्या जवळ जायला भीती वाटते. कारण चुकून त्याचा अजून 1 मिनिटं गेला तर त्याचा चेहरा चेंज होईल. तर एनिवे तर दॅट्स टू मच. तर ऑफकोर्स एव्हरीथिंग हॅज टू बी डन प्रॉपरली विचार करून आणि विथ खोखमा, विथ विजडम. तसंच सिस्टमॅटिक पण बेसिक टायमिंग्स आर टायमिंग्स. म्हणून इकडे आपण बघतो का तमीजचं अर्पण, मग पेसाखचं अर्पण आहे आणि त्याच्या आधी आपण बोललो होतो का तमीजचं अर्पण जे द्यायचे, सॅक्रिफाईस द्यायचे, त्याच्या आधी नेदरीम आणि नेदावोतचं अर्पण द्यायला लागतं आणि मग तमीजचं अर्पण द्यायचं आणि मग पेसाखीम. तर आपण इकडे बोलतो जेव्हा तमीजचा जो सॅक्रिफाईस होता तो सकाळचा एक होता सनराईज झाल्यानंतर आणि नंतर दुपारचा होता बेना अरबाईम. तर आपण पुढे पण बघू याच्याबद्दल वेगवेगळ्या टाईपचे आणि थोडेसे अजून नेक्स्ट मिशनामध्ये पण आपण बघितलं होतं लास्ट टाइम. तर नेक्स्ट मिशना आहे הפסח ששחטו שלא לשמו וקיבל והילך וזרק שלא לשמו או לשמו ושלא לשמו או שלא לשמו ולשמו. פסול. כיצד? לשמו ושלא לשמו לשם פסח ולשם שלמים. שלא לשמו ולשמו לשם שלמים ולשם पेसाख. तिकडे आपण बघतो का कोणती पण गोष्ट जो ऑफरिंग देतात जेव्हा पण तो कोहेन सॅक्रिफाईस द्यायचा कोरबान पेसाख द्यायचा तर त्यांनी एव्हरीथिंग हॅज टू बी डन कशासाठी फॉर द सेक ऑफ गिविंग पेसाख ऑफरिंग. समज जर तो चूक करेल आणि तो विचार करण्यामध्ये पण चूक असेल तर तो पसूल होतो आणि त्याला पिगूल बोलतात. तो पसूल होतं इट्स डिस्क्वालिफाय होतं फॉर ऑफरिंग. आणि कोणत्या कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये डिस्क्वालिफाय होऊ शकतं ते नुसतं विचार करून त्याच्या विचारामुळे किती मोठा फरक पडतो. म्हणून माणसाचे विचार आपण लास्ट टाइम बोललो होतो का विचार साफ ठेवले पाहिजेत. विचार बरोबर ठेवले पाहिजेत. माणसांनी खराब विचार नाही केले पाहिजेत. खराब विचार आले नाही पाहिजेत. पण ते विचार केव्हा नाही येणार जेव्हा तो पिक्चर नाही बघणार आणि सिरियल नाही बघणार आणि अशा गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व नाही राहणार ज्याच्यामध्ये फालतूगिरी आहे नाहीतर लेचनूत आहे. इम्पॉर्टंट गोष्टींची व्हॅल्यू कमी करतात.
लेट्स इज इम्पॉर्टंट गोष्टी घेतात आणि त्याची त्याची मजाक उडवतात. ए, तर ते त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व नसेल तर ऑफकोर्स त्याचे विचार चांगले राहतील. आणि म्हणून दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट वन. सगळ्यात मोठी गोष्ट आहे ते विचार चांगले ठेवले पाहिजेत. ते विचार दरवेळेला चांगले पाहिजेत. आणि मग त्याला मिळतं, त्याला मेनू खाता नेफेश असतं. आणि मगच तो माणूस, प्रत्येक माणूस स्वतःला कंट्रोलमध्ये राहू शकते का? आणि त्याच्या विचारामुळे डिपेंड्स का तो सम्याक राहील, तो खुश राहील का दुःखी राहील. जसं आपण बोललो होतो का सगळ्यात श्रीमंत माणूस आहे तो पण दुःखी असू शकतो, आणि सगळ्यात गरीब गरीब माणूस आहे तो पण तो पण खुश असू शकतो. इन द सेम वे सगळ्यात सुरीमध्ये सगळ्यात त्रासातला माणूस पण खुश असू शकतो, आणि सगळ्यात सर्व चांगलं आहे त्याच्याकडे तरी सुद्धा तो दुःखी असू शकतो का? एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन हिज थॉट्स. त्याच्या विचारावर डिपेंड करते, त्या विचारामुळे. म्हणून सेरेनिटी म्हणजे मेनू खाता नेफेश इज द बिगेस्ट गिफ्ट इन लाईफ. आणि त्याच्यावर माणसांनी काम केलं पाहिजे. पण ते जेव्हा केव्हा मिळू शकतो जेव्हा माणूस तोराचा ऑब्झर्वन्स करतो, तोराचा अभ्यास करतो, आणि तो आकाश बरोबरच्या जवळ जायला ट्राय करतो, आणि जेव्हा तो तोरा मिचूत पाळतो तर आपोआप त्याला मन शांत होतं. त्याचं मन शांत होतं, तो सम्याक राहतं. प्रत्येक माणसाच्या लाईफमध्ये डिफिकल्टीज असतात, टेस्ट असतात, पण ते फेस करायला त्याला केव्हा त्याला ताकद मिळते जेव्हा तो आकाश बरोबर, त्याला माहिती आहे का आकाश बरोबर त्याची त्याची काळजी घेतो आणि त्याच्यासोबत आहे ते. आणि जेव्हा त्याच्या पूर्ण जाणीव असते एव्हरी टाईम का आकाश बरोबर त्याच्यासोबत आहे, तर मग त्याला केव्हाच कोणत्याच गोष्टीमध्ये डिफिकल्टी नाही येणार, कारण त्याला माहिती आहे का सर्व जे पण होते ते एव्हरीथिंग इज फ्रॉम आकाशेम आशेम. आणि एक वेळा आकाश बरोबर कळून सर्व येते, तर मग मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग काहीच काहीच डिफिकल्टी नाही आहे. कारण मेलेख मेलाखीम अकाउश बार हो, द किंग ऑफ द किंग्स, अँड त्याच्या हातामध्ये सर्व आहे. तो त्याला मदत करतोय आणि त्याला ही डिफिकल्टी काय येते त्याला माहिती आहे, आपल्याला नाही माहीत. आपल्याला नाही माहीत. तर मग इकडे पण बघतो आपण का विचार कोहेंच्या डोक्यामध्ये उलट बरोबर विचार नसेल का हा अर्पण चुकीचा असेल, तर तो डिस्क्वालिफाय होतं अर्पण द्यायला. मग कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये डिस्क्वालिफाय होतं अर्पण देताना? फर्स्ट ऑफ ऑल शेखितामध्ये 3-4 गोष्टी असतात, त्याच्यामध्ये 4 गोष्टी त्याला करायला लागतात. शखिता, कबालात अदाम, होलाखा आणि झ्रिका. कोणत्या कोणत्या गोष्टी आहे? शखिता म्हणजे तो शहिता करतो, स्लॉटर करतो. आणि नंतर कबालात दाम, तो रक्त जो येतो तो त्याला त्याला एका स्पेशल वेसलमध्ये घ्यायला लागतं. आणि मग तो होलाखा आले मिझबेआख. मग त्याला एक वॉक असतं, तो मिझबेआख जो ऑल्टर आहे त्याच्याकडे जायचा, तो तिकडे जायला लागतं त्याला, आणि त्याच्यावर टाकायला लागतं, आणि मग झरिका, आणि त्याच्यावर तो दाम टाकायला लागतं. जसं आपण बघितलं होतं लास्ट टाईम, आपण बघितलं होतं कसे अर्पण द्यायचे जेव्हा मिशना सखीमच्या लास्ट लास्ट याच्यामध्ये आधीच्या चॅप्टरमध्ये आपण एक मस्त स्लाईड बघितली, त्याच्यामध्ये दाखवलं आहे कसे ते लोक असे एका बाजूला एक उभे राहतात आणि कसे पास करतात, आणि एवढे अर्पण द्यायचे, लाईनीत द्यायचे का त्यांना फटाफट त्यांना काम करायला लागायचं. आणि प्रत्येक अ, अ, लाईनीत उभा राहायचे प्रत्येक कोहेन, आणि एका दुसऱ्याला द्यायचा तो वेसेल त्याच्यामध्ये दाम भरले, आणि ते टाकायचे मिसबेआखवर, ते टाकायचे अम, त्या ऑल्टरवर, त्या मिसबेआखवर या. आणि आणि मग तर तर हे 4 गोष्टींमध्ये समज त्याचा डोक्यामध्ये विचार बरोबर नाही आला तर मग चुकीचं आहे. समज तो शहिता करताना विचार आला त्याचा, का तो हा ऑफरिंग दुसरा ऑफरिंगबद्दल विचार केला, त्याला त्यांनी नाही विचार केला का हा पेसाकचा ऑफरिंग आहे, तर पसूल झाला. समज चालताना तो दाम घेताना जेव्हा तो रक्त येतं, तो रक्त जमा करताना तेव्हा विचार त्याचा उलट विचार आला का हा दुसऱ्या अर्पण आहे, तरी सुद्धा तो पसूल झाला.
तो चालताना मिसबॅककडे, ऑल्टरकडे चालताना पण त्याच्या डोक्यामध्ये हा वेगळा विचार आला, तर पसूल आहे. आणि फेकताना पण जेव्हा तो टाकताना त्या मिसबॅकवर, तेव्हा पण त्या डोक्यामध्ये दुसरा विचार आला का हा वेगळा अर्पण आहे, तरी सुद्धा तो पसूल होतो. म्हणून ही गोष्ट फार इम्पॉर्टंट होती का तो जेव्हा करतो लेशेम पेसाख, त्यांनी विचार केला पाहिजे हा पेसाखचा अर्पण आहे. ते त्यांनी विचार केला पाहिजे आणि मगच तो अर्पण बरोबर होतो. दॅट इज द सेकंड मिशना. ओके, तर आपण थर्ड मिशनावर जाऊया. फाईन, म्हणजे आपण जास्त डीपमध्ये नाही जात. फाईन, जस्ट टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट इज इनफ मला वाटते. थोडासा एकदमच जास्त डेप्थ महिना नाही गेलेलं जास्त चांगलं आहे. वरच्यावर शिकणे इम्पॉर्टंट आहे. आपल्या आयडिया येईल, मग नेक्स्ट टाईम आपण ऑपॉर्च्युनिटी मिळेल तेव्हा आपण जास्त डिटेल्समध्ये पण जाऊ शकतो. दॅट इज द थर्ड मिशना. तुम्ही सोबत वाचू शकता. शकतू शेलो ले ओ खलाव ושלא למנוייו, לערלים ולטמאים, פסול, לאוכליו ושלא לאוכליו, למנוייו ושלא למנוייו, למולים ולערלים, לטהורים ולטמאים, כשר. שחטו קודם חצות פסול, שנאמר בו בין הערביים. שחטו קודם לתמיד כשר, ובלבד שיהא אחר ממרס בדמו עד שיזרק דם התמיד, ואם נזרק כשר. तर इथे पण आपण बघतो द इम्पॉर्टन्स ऑफ, नाही नुसतं त्याचा विचार, त्या मोमेंटला ज्यांनी जे केला बरोबर केला, त्यांनी सर्व विचार बरोबर केला, त्यांनी सगळं परफेक्ट केला. आणि इंग्लिशमध्ये पण बघू शकाल तुम्ही, या तुम्ही इंग्लिशमध्ये बघू शकाल. तर त्यांनी चालू करताना परफेक्ट होतं, एव्हरीथिंग वॉज जस्ट फाईन. त्यांनी अर्पण बरोबर दिला, त्याचा रक्त बरोबर कलेक्ट केला, बरोबर टाकला मिसबॅकवर, एव्हरीथिंग वॉज जस्ट फाईन. आणि त्याच्या मनामध्ये एक पण खराब विचार नाही आला. ऑफकोर्स खराब नाही, पण उलट विचार नाही आला का हा अर्पण दुसऱ्याचा आहे. एव्हरीथिंग इज जस्ट परफेक्ट. पण एक डिफरंट प्रॉब्लेम इकडे आहे. आपण दुसऱ्या प्रॉब्लेमबद्दल बोलतोय काय, का तेव्हा त्यांनी अर्पण दिला, ते कोणासाठी दिला, जे माणसं नाही खाऊ शकत. आपल्याला माहिती आहे का आपल्याला मिtzवा आहे खायला, पण कोण कोण आहेत ज्यांना अलाउड नाही, ते खाऊ नाही शकत तो अर्पण पेसाकचा. कोण आहेत ते, त्यावर बघूया पुढे. ए, आणि आणि त्याच्यासाठी त्यांनी का दिला, जे 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 लोक ज्यांच्यासाठी नाही देऊ शकत, त्यांना नाही देऊ शकत तो अर्पण खायला. तर कोण कोण आहेत आपण पुढे पण बघूया त्यांचा. तर ए, छोटे मुलं, म्हातारी माणसं, अ, जे कजाईत, जे खाऊ नाही शकणार, सिक माणूस जो नाही खाऊ शकत, त्याला नाही जमणार नाही खायला त्याला. आपल्याला माहिती आहे का ते जे पण होतं अर्पण, जे रोस्ट करायचे, ते बॉईल नाही करायला अलाउड नाही आहे. रोस्ट करायचे आणि आलायश करून द्यायचे. आणि कजाईत खायला पाहिजे त्यांना, साईज ऑफ अन ऑलिव्ह. आणि कोण पण तमे आहे समज, म्हणजे तो इम्प्युअर आहे, त्याला नाही अलाउड खायला. अं, आणि मग जो जो त्याला अलाउड नाही आहे, त्यांनी पार्टिसिपेट केलं कोरबान पेसाखमध्ये, कारण ते खबुरा होती, म्हणजे ग्रुप घ्यायचं आणि ग्रुपसाठी तो अर्पण अर्पण असायचा. पण त्यांच्यापैकी जो आहे, ते खूप लोक आहेत त्यांना खायला अलाउड नाही आहे,
ते लोक अलाउडच नाही त्यांना खायला आणि ते लोक पण आलेत. तरीसुद्धा तो अर्पण पसूल झाला. कारण तो कोणासाठी कापला? जो जो खाऊ नाही शकत, जो माणूस सर्कमसाईज नाही झाला, त्याला सुनता नाही केली त्याची आणि त्याला अलाउड नाही खायला. जसं आपल्याला माहिती आहे का, जेव्हा आपण जेव्हा इस्रायल इजिप्तमधून बाहेर आले, जेव्हा आपण इजिप्तमधून बाहेर आलो, तेव्हा ब्रीथ मिला करायला सांगितली आणि मग ते पेसाखचा अर्पण दिले गेला. तर मग अम, तर मग ते इम्पॉर्टंट होतं. आणि म्हणून जेव्हा त्यांनी जेव्हा ब्रीथ मिला नाही केली, तर त्याला नाही मिळाला. तो नाही करू शकला. तो नाही खाऊ शकला. आणि म्हणून इकडे पण समज जर माणूस तो नाही माहीत फॉर एनी रिझन त्याची ब्रीथ मिला नाही झाले, त्याला अलाउड नाही खायला, पण तो त्या खबुरामध्ये होता, त्या ग्रुपमध्ये होता. तर मग तो अर्पणचा प्रॉब्लेम आहे. तो अर्पण मे बी प्रॉब्लेमॅटिक झाला. तर म्हणून जेव्हा तो अर्पण घेऊन येतात, तर सगळ्यांना तिकडे रेजिस्टरमध्ये लिहायला लागतं रे, कोण आहे, कोणासाठी अर्पण आहे हा. आणि अं, त्याच्यापैकी माणसांनी, ते बरोबर माणसं आहेत, ते खायला अलाउड आहे त्यांना, ते सगळ्या कॅटेगरीमध्ये आलेत का नाही आहेत, ते पण त्यांनी चेक केलं पाहिजे. पण समज जर त्याच्यापैकी माणसं असतील जे जे बरोबर आहेत आणि ज्यांना खायला अलाउड आहे, आणि त्यांच्यापैकी थोडेसे माणसं आहेत ज्यांना अलाउड नाही खायला, तरीसुद्धा तो कशेर होतं. अं, मग नंतर इकडे पुढे आपण बघतो का, आपण लास्ट टाइम एक्सप्लेन केलं होतं का, जो अर्पण आहे तो टायमावर दिला पाहिजे. तमीजबद्दल बोललो होतो आपण अर्पणचा, का केव्हा दिलं पाहिजे आपण? खच्चोत नंतर. खच्चोत म्हणजे मिड डे पासून. आणि मिड डे नंतरच अर्पण देऊ शकतो. आणि मिड डे झाल्यानंतर समजा त्यांनी चुकला आणि आधी दिलं, तर मग प्रॉब्लेम येतो. त्याला पण टायमिंग्स आहेत. म्हणून तो मिड डे म्हणजे खच्चोतच्या आधी दिला तर पसूल होतं अर्पण. कारण आता नेक्स्ट पराशा, शेमोत नंतर पराशात बो येतोय, तर तिकडे लिहिले, त्याच्यामध्ये लिहिले का बेन अर्बाईम, तर इट हॅज टू बी डन मिड डे नंतर. तर त्या टायमानंतरच केलं पाहिजे. आता तमीदबद्दल पण लिहिलंय बेन अर्बाईम, आणि ह्या अर्पण पेसाकच्या अर्पणाबद्दल पण लिहिलंय बेन अर्बाईम. तर मग कोणतं पहिलं येतं? तर कोणतं पहिलं येतं? पण अजून एक पसूक आहे इकडे, त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलंय का तो बेना अर्बाईम एरेव बद्दल पण लिहिले एरेव. कोणत्या पेसाख बद्दल लिहिले एरेव. आणि त्याच्यामध्ये बा एरेव लिहिले. आणि त्याच्यामुळे बोलतो का तमीजचा अर्पण आहे तो आधी केला पाहिजे आणि पेसाखचा अर्पण नंतर केला पाहिजे. अम, आणि समज इकडे लिहिले, समज जर आपण लास्ट पार्ट इज का, समज जर त्यांनी तो अर्पण दिला आणि आणि चुकून त्यांनी तमीजच्या अर्पणचा आधी दिला हा अर्पण, तर तो तो त्यांनी तो ब्लड जो स्प्रिंकल नाही केला पाहिजे नंतर त्याच्यावर मिसबेआखवर. आणि समज जर तो नाही करेल तर इट्स फाईन, ते तमीचं अर्पण दिल्यानंतर कर. आणि तरीसुद्धा त्यांनी केलं आणि चुकला आणि आधी केलं, तरीसुद्धा इट्स अलाउड. तरीसुद्धा इट्स अलाउड.
आज तर मग ह्या इकडे बघतो का, समज जर चुकून त्याने दिलं तरी आणि स्प्रिंकल केलं पण तरी सुद्धा हेच तो कोरबान पसूल नाही होत. एनिवे, दॅट द थर्ड मिशना. फाईन, पाहू हाशेम, आपण थर्ड मिशना कम्प्लीट केला. त्याच्यावर काय प्रश्न आहेत तुम्हाला? मला काय प्रश्न आहे या मिशनाबद्दल, आपण शिकलो त्याच्याबद्दल? ओके, फाईन. तर आपण लेट्स टॉक अबाउट लिटिल बिट. आपण मे बी एक स्टोरीचे टाईम असू शकते. या मे बी, या वाय नॉट, शुअर. तर लेट्स सी. ओके. तर जसं आपण बोललो होतो का, अ, जेव्हा माणूस अ, मेहनत करतो तर त्याला यश मिळतो, ऑफकोर्स. तर इन द सेम वे आपण अजून थोडेसे स्टोरीज ऐकले मी. अ, राव्वी इत्सखाक आर्य एप्स्टीननी सांगितले ते स्टोरीज. तर एक माणूस होता आणि तो त्याला कोणत्या तरी रिझनसाठी त्याला तेलावीला जायला लागला आणि तिकडे राहायला लागला. त्याला तेलावीला एका हॉटेलमध्ये राहिला तो. तो होता येरुशलाईमचा. पण तो एव्हरी डे सकाळी लवकर नमाजीला जायचा. नमाजीला म्हणजे नेट्स मिनिया, नेट्स म्हणजे सनराईज ज्या टायमाला होतो त्या टायमाला तो आमिदाला उभे राहतात. म्हणजे नमाज आधी चालू करतात. ते एव्हरी तो टायमिंग, दॅट्स नेट्स मिनियान. आणि अम, तर त्याची ती एव्हरी डे तो त्याच टायमाला नमाज करायचा. अम, तो आता तेलावीला गेल्यानंतर त्यांनी त्या हॉटेलच्या मॅनेजरला विचारलं का, इकडे कुठे नेटची मिनियान आहे का, मी जाऊ शकेन? आणि तो तो मॅनेजर बोला, काय तू काय येरुशलेममध्ये आहेस? येरुशलेममध्ये एव्हरी काही स्टेप घेतले, काही पाऊल टाकल्यानंतर आज एक बेतकनीस असते आणि मिन्यान असते. इथे इथे तेलावीवला आहे, इकडे कुठे मिनियान? इकडून रस्ता आहे, इकडे 1 तास चालायला लागेल आणि तिकडे पुढे मिनियान मिळेल. हे आधीची स्टोरी आहे. आजकाल मला माहीत नाही, पण ही खूप आधीची स्टोरी आहे. मे बी आजकाल सगळ्याकडे मिनियन असू शकतात, मला नाही माहीत. पण एनिवे, तर तुला इकडे 1 तास चालायला लागेल आणि मिनियन मिळेल. तर तो बोला, ओके, कसं जायचं? त्याने विचारलं त्याचा. ओके, कोणी असं, ओके, 1 तास वॉक आणि 1 तास बॅक परत यायला. ओके, नो प्रॉब्लेम. तर सकाळी लवकर उठला आणि निघाला. तर रस्त्यात बघतो तर काय, अजून एक माणूस सिसीत ते फिलिन घेऊन चाललाय. तो बोला, हां, तू नेक्स्ट मिनियनमध्ये वॉक घेतोस काय एवढ्या लांब? तो एवढ्या लांब नेक्स्ट मिनियनला वॉक काय, इकडे बाजूला आहे. बाजूला या या गल्लीमध्येच बेतकिनीस येते खाली आणि तिकडे नेक्स्ट मिनियन होते. तो तर काय 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर. अरे वा, चांगला झाला. आणि मग त्याचा एवढा लांब जायचा वाचला आणि त्याला लगेच बाजूला अ, जवळच मिळालं त्याला नेक्स्ट मिनियन. पण त्यांनी विचार केला तर बोला, वाव, एवढी मोठा सिंहाचा दिशमाया, म्हणजे अकाल परखूची एवढी मदत होती का त्याच टायमाला तो निघाला, त्याच वेळेला तो दुसरा पण निघाला नमाजीला जायला आणि त्याला तो भेटला. आणि त्याला एवढा त्याचा टाईम वाचला. का? कारण बाल येत आहे, ब्यादो. बोलतात का, जो माणूस स्वतःला सुधारायला येतो, जेव्हा तो स- अ, स्वतःची इम्प्रूव्ह करायला निघतो, तेव्हा आकाश बारको त्याला मदत करतो. तर इकडे पण बघतो का, वाव, त्यांनी इम्प्रूव्हमेंट मिळाली त्याला. आणि त्याचा एवढा टाईम वाचला. पण ऑफकोर्स त्याचा विचार होता खूप लांब जायचा. तर त्या विचारामुळे त्याला सखार पण मिळेल, इट सीम्स. त्याला विचार होता, रचून होती. तर असे मी त्याला लगेच जवळच त्याला दिला. तर माणसाची जेव्हा खूप मोठी डिफिकल्टी असते, तर दॅट्स द टेस्ट. त्या गोष्टींमध्ये तो कसा फेस करतो ती गोष्ट, आणि कसा तो विचार करून, म्हणजे इमोशन्सला बाजूला ठेवलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे माणसाने. आय आय ॲग्री का, मी बोलायला सिम्पल आहे, ऑफकोर्स. आय अंडरस्टँड, इझी आहे बोलायला. जेव्हा रिअल टाईम येतं तेव्हा आपल्याला माहीत आहे का,
इमोशन्स कसे उडी मारतात समोर आणि माणूस त्याचे राग येतं नाहीतर सगळं समोर येतं. पण तरीसुद्धा प्रॅक्टिस प्रॅक्टिस केलं पाहिजे. प्रॅक्टिस केलं पाहिजे. अशी माणसं असतात कोण कोण त्यांना शांत असतात. किती पण मोठी गोष्ट झाली तरी पण ते ओरडत नाही, काय नाही, विचार करतात. हं, काय त्याचा आतमध्ये हार्ट आहे का नाही असा विचार येतो मनामध्ये. एवढा थंडा माणूस, एवढा थंडा, त्याला काही फरकच नाही पडत. नाही, 2 टाईपची गोष्टी असतात. एक असतात आदिश. आदिश म्हणजे इनसेन्सिटिव्ह. इनसेन्सिटिव्ह म्हणजे माणसाला काही फरकच नाही पडत. फरकच नाही पडत. दॅट्स त्याच्याबद्दल नाही बोलत आपण. तो माणूस जो स्वतःच्या कंट्रोलमध्ये आहे, त्याला माहीत आहे याच्यामध्ये त्याला दुसऱ्याचं दुःख होतंय, दुसऱ्याला लागलं तर त्याला फील होतंय ऑफकोर्स. पण तो पॅनिक नाही होत. दॅट्स द पॉइंट. का पॅनिक नाही झाला पाहिजे त्या गोष्टी जेव्हा खरं टाईम येतं तेव्हा पॅनिक नाही झालं पाहिजे. कारण नॉर्मली माणूस पॅनिक होतं आणि मग काहीतरी बोलून जातं. मग उलट-सुलट होतं. मग समोरच्याला कळत नाही आणि मग समोरचा तो दुःख धरतो आणि मग पूर्ण लाईफभर सफर करतात दोघं. नाहीतर पूर्ण कम्युनिटी नाहीतर व्हॉटएव्हर. तर अ, प्रत्येक माणसाने छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये प्रॅक्टिस केली पाहिजे. स्वतःच्या अ, गोष्टींमध्ये आणि मग तो जेव्हा रिअल टाईम येईल, जेव्हा खरोखरची टेस्ट येईल, तेव्हा तो कसा फेस करतो दॅट्स द रिअल थिंग. पण प्रॅक्टिस चालू होते त्याच्या स्वतःच्या ए, स्वतःच्या गोष्टींमध्ये. जेव्हा दुसरा इंटरव्ह्यू नाही करत त्याच्या गोष्टींमध्ये, तो स्वतः त्या गोष्टींमध्ये टाकतो आणि बघतो तो त्या प्रेशरमध्ये कसा वागतो. तर मग दॅट्स इम्पॉर्टंट. का हळू प्रॅक्टिस करून मग तो त्या स्लिमूथ, त्या परफेक्शन, तो श्लिता कंट्रोल, स्वतःच्या इमोशन्सला कंट्रोल करण्यात ते दॅट्स द रिअल टेस्ट. एनिवे, बघतो टाईम झालाय. तर विल स्टॉप हिअर. ॲज युजल वी से अ स्मॉल प्रेयर ॲट द एंड. आणि ऑफकोर्स थोडासा अभ्यास करू शकतास या प्रेयर केल्यानंतर पण. इट डझंट रिअली स्टॉप. आपण थोडासा अभ्यास पूर्ण दिवस रात्र केलं पाहिजे ऑफकोर्स. पण तरीसुद्धा इट्स अ नाईस फील का माणूस जेव्हा आपण मिशनात ब्राखोतमध्ये शिकलो होतो आणि ती प्रेयर आपण करतो. तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर इंग्लिशमध्ये पण बोलू शकता. מודה לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא והם רצים לבאר שחת. שנאמר, ועתה אלוהים תורידם לבאר שחת. אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם, ואני אפתח בך. So with this trust in Hashem, I wish everybody a nice, a great week. आणि आता यम रवी चालू झाला आहे. तर ये बसोरत टोवत सगळ्यांना गुड टायडिंग्स आणि בהצלחה רבה. आणि ऑफकोर्स बोलू शकतो आपण शब्बात शलोम ऑलरेडी कारण יום רביעי, दॅट वेनिसडे चालू झालं आहे. तर तोदा रब्बा फॉर लिसनिंग अँड लर्निंग टुगेदर. असंच आपण बेजात असे मिशना पेसाखीम पण कंप्लीट करू लवकरच आणि पुढे बघूया काय करायचं. तर खसदे असे שהקדוש ברוך הוא ימלא כל משעות ליבנו לטובה. שלום שלום וכל טוב. עסק וברוך, יישר כוח. תודה רבה. זה אחרי מאמץ. שמחה רבה.